नर्मदा माता पायी परिक्रमा करत असताना आज आम्ही माई की बगिया या ठिकाणी आलोय। अमरकंटक आणि या स्थानावर या ठिकाणी आमचं आगमन झालेलं आहे। माई की बगिया या ठिकाणी सुंदर प्रकारचा पूजापाठ केलेला आहे, ज्याला मेन उगमस्थान म्हटलं जातं। इथे आहे, नंतर ती गुप्त झालेली आहे माई, आणि पुढे पुन्हा एक कुंड आहे, त्याचं पण तुम्हाला दर्शन घडवणार आहेत। समोर आमचे सर्व परिक्रमावासी साधक मंडळी या ठिकाणी आहे। सर्वांचा पूजापाठ हा सुंदर झालेला आहे। काल सुद्धा दूधधारा कपिलधारा याचं दर्शन घडलेलं आहे। आता दक्षिण तटाचा प्रवास आमचा आजपासून आरंभ झालेला आहे। साधारणतः आमचा वेग चालण्याचा मापात असल्यामुळं 22 दिवस याला आम्हाला लागणार आहे। पाठीमागे अजून परिक्रमावासी येत आहेत। सर्वांची पूजापाठ माई की बगिया या ठिकाणी सुंदर झालेला आहे। फार आनंद वाटलेला आहे आणि अशी आमची परिक्रमा सुंदर प्रकारची चालू आहे। नर्मदे हर। काय झाली का पूजा, झाली का? आनंद वाटला का? तालुका नेवासा, सुरेगाव। हो, हे बाकीची मंडळी आहे, नांदगावकर आहेत, इकडे बाकीची मंडळी आहेत, आणि सोनईकर आहे। वा वा, क्या बात है। वांबोरीकर, वा वा वा, सर्व आपल्या भागातले आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यातले आहेत। बघा हे मंडळी, आणि याही वयामध्ये हे मंडळी परिक्रमेचा फार छान आनंद घेत आहेत। बाबा, कसा वाटला आनंद? सर्व पाय दमल्यावर वाटत नाही ना आता? आणि आता वेग किती आहे दिवसाला? दिवसाला किती किलोमीटर चालता आता? 40 किलोमीटर। 35, 40 आणि 42 पर्यंत आता ती गती झालेली आहे। सर्वांची वजन कमी झालेली आहे, आणि नर्मदा माईनं सर्वांची व्यवस्था केलेली आहे। थोडा भात जरी भेटला, चावल जरी भेटलं थोडंसं, तरी पण अंतकरण तृप्त त्या ठिकाणी व्हायचं, असा आणि सर्वांचा प्रवास चालू आहे। नर्मदे हर। खुश रहो जिंदगी भर।